सरकारनं धनगर समाजातील मुला मुलींसाठी एक योजना आणली, यशवंतराजे होळकर. मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये 3-13 वाजताना पाहायला मिळत आहेत आणि चक्क आता लहान बालकांकडून कपडे धुवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील बाल नंदनवन जे की शिंगरवाडी फाट्यावरती हे हॉस्टेल आहे, हे संपूर्ण प्रकरण आपण बघू शकता की अशा पद्धतीने लहान लहान चिमुकल्यांकडनं कपडे धुवून घेतले जातात, जेणेकरून शासनानं ही योजना आणली. योजनेमधले काही नियम असतील, निकष असतील, हे संपूर्ण पायदळ तोडण्याचं काम इथल्या वसतिगृहामधनं होताना पाहायला मिळतोय. चक्क मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस जवळपास 8 ते 9 लहान बालक मुली या ठिकाणी आपले स्वतःचे कपडे धुताना पाहायला मिळतात. एकंदरीत पाहायला गेलं तर योजनेमध्ये काय नियम आहेत, काय निकष आहे, सर्वांना माहीत आहे. मात्र चुकीचा प्रकार या ठिकाणी चालू आहे. हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बीडच्या शिंगरवाडी, गेवराई तालुका आणि शिरूर तालुक्यातलं हे बाउंड्रीवरचं गाव आहे आणि याच गुरुकुलमध्ये, या वसतिगृहामध्ये हा संपूर्ण प्रकरण चालू आहे, जेणेकरून धनगर समाजातील मुलं शिकले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत, हा राज्य सरकारचा हेतू आहे. मात्र त्याच्या आडून 2-5 रुपये कमवण्याचं काम इथले हे जे राज्यकर्ते करताना पाहायला मिळतात, लागेबंदी असलेले लोक का करताना पाहायला मिळतात. आणि संपूर्ण प्रकार जे आहे ते बालनंदनवन मधला आहे. माझ्यासमोर आपण बघू शकतो कॅमेऱ्यामध्ये लहान लहान मुलं, चिमुकले मुलं कशा पद्धतीने कपडे धुताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते बीड मधलं चालू आहे, शिंगरवाडी फाट्यामधलं चालू आहे. नक्कीच या ठिकाणी आणखी पुढे काय येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र संपूर्ण प्रकार जे आहे ते बीड मधल्या शिंगरवाडी फाट्यावरला बालनंदनवरला आहे. नक्कीच काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. साम टीव्ही साठी तुर्तास योगेश काशीद, शिंगरवाडी फाटा, बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.